नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक 5 बाकी 20 रुपयांचं काय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? उत्तर. राजूने पाण्याच्या बाटलीसाठी पैसे घेऊन मला 80 रुपयांना फसवले अशी तक्रार साहेबांनी केली. दुसरं. दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? उत्तर. राजूच्या गळ्यातली उरलेले अन्न द्या अशी पाटी आणि हातातली पिशवी पाहून विकासची उत्सुकता वाढली. पुढचा प्रश्न. दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर. राजूला दिसले की गरीब लोक भुकेले होते, तर काही जण उरलेले अन्न कचऱ्यात टाकत होते. पुढचा प्रश्न. भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर. राजूने गळ्यात पाटी लावून उरलेले अन्न मला द्या, मी उपाशी लोकांना देईल असे लिहिले आणि ते गरजूंना वाटले. पुढचा प्रश्न. साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? उत्तर. राजूने पाण्याची बाटली न देता 100 रुपये घेतले व नंतर बाटली मित्रामार्फत दिली आणि दवाखान्यातून जाताना प्रामाणिकपणे 100 रुपये परत केल्याने साहेबांचा गैरसमज दूर झाला. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. तुमच्या मनाने उत्तरे लिहा. त्यातील अ. कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल? उत्तर. राजू दवाखान्यात इकडे तिकडे फिरत होता. नकळत त्याच्या हातून काही गैर घडू नये म्हणून आईने त्याला कोणत्याही वस्तूला हात लावू नको असे सांगितले. दुसरा प्रश्न. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील? उत्तर. साहेबांनी राजूला गैरसमजुतीतून महाबंडखोर म्हटले होते, पण विकासने त्याचे चांगले गुण ओळखले. शेवटी राजूचा प्रामाणिकपणा सिद्ध झाला म्हणून साहेब असे म्हणाले असावे. पुढचा प्रश्न. भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल? उत्तर. ज्यांच्याकडे जास्त अन्न आहे त्यांनी भुकेल्यांना द्यावे आणि अन्न वाया घालवू नये म्हणून लोकांना प्रबोधन करावे. सेवाभावी संस्थांनी असे प्रकल्प राबवावेत. पुढचा प्रश्न. तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का ते सांगा? उत्तर. होय, राजूशी मैत्री करायला नक्कीच आवडेल, कारण तो प्रामाणिक, निस्वार्थी, मदत करणारा, बुद्धिमान आणि मैत्रीचे सगळे गुण त्याच्यात आहे. म्हणून राजूशी मैत्री करायला नक्की आवडेल. पुढचा प्रश्न. राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? उत्तर. साहेबांनी 20 रुपये खर्च न करता तसेच ठेवावेत. प्रत्येक आठवड्याला 20 रुपयांची बचत करून वर्षाच्या शेवटी गरजूंना मदत करावी. पुढचा प्रश्न. राजूचा प्रामाणिकपणा या पाठातील कोणत्या प्रसंगातून दिसून येतो? उत्तर. राजू आईसोबत दवाखान्यात तिची सेवा करायला थांबला. दुसरं. राजू विकासला दररोज पाण्याची बाटली पोहोचवत असे. तिसरं. गरजू भुकेल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची मोहीम राबवली. पुढचं. साहेबांचे 100 रुपये व पाण्याची बाटली राजूने मित्राकरवी पाठवली. पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा. उत्तर. तुमचा मुलगा खूप सद्गुणी आणि प्रामाणिक आहे. त्याने सचोटीने विकासच्या साहेबांचा गैरसमज दूर केला. दवाखान्यात गरजू व भुकेल्या लोकांसाठी त्यांनी अन्न योजना सुरू केली. असा परोपकारी मुलगा मिळाल्याने तुम्ही खूप भाग्यवान आहात. पुढचा प्रश्न. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? उत्तर. खर्चातून काही रक्कम बाजूला काढून त्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू खरेदी करू. दुसरं. पालक व शिक्षकांना मदतीसाठी आवाहन करू. तिसरं. शिक्षकांना परोपकारी योजना सुरू करण्यास सांगू.
चौथं, मित्रांमध्ये समान विचारांचा प्रसार करू. पुढचा प्रश्न आहे, पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी 8-10 ओळीत माहिती लिहा. उत्तर, राजूमधील गुण मदतीला तत्पर, प्रामाणिक, निस्वार्थी, सचोटी, परोपकारी आणि बुद्धिमान. राजू हा 5वी शिकणारा खेडेगावातील निरागस आणि परोपकारी मुलगा आहे. तो निस्वार्थी वृत्तीचा असून इतरांना नेहमी मदत करतो. गरिबांना अन्न मिळावे म्हणून त्याने केलेले आवाहन त्याची बुद्धिमत्ता दर्शवते. त्याचा प्रामाणिकपणा आणि सचोटी वाखाणण्याजोगी आहे. खेळू या शब्दांशी. त्यातील फसवा-फसवी, कचराकुंडी, गोरगरीब यांसारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा. उत्तर, केर-कचरा, कामधंदा, दाणागोटा आणि ताटवाटी. त्यातील खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा. फाईल, नसती, सेंटर म्हणजे केंद्र, पेशंट म्हणजे रुग्ण आणि विंग म्हणजे विभाग. हॉटेल म्हणजे उपाहारगृह, कॅन्सर म्हणजे कर्करोग. पुढचा प्रश्न, पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. त्यातील महाबिलंदर. वाक्यात उपयोग बघा या प्रकारे करणार आपण. पहिला शब्द आहे महाबिलंदर. चोर पोलिसांनी पकडू नये म्हणून महाबिलंदर योजना आखत होता. दुसरं, आवाहन. स्वच्छता राखण्यासाठी सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे. तिसरं, अनुभवशून्य. तो अजूनही कामात अनुभवशून्य असल्याने त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. चौथं, निरुत्तर. कधी कधी निसर्गाचा प्रकोप पाहून निरुत्तर व्हायला होते. पुढचा प्रश्न, भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक. भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता ही शब्द वापरून 3-4 वाक्ये लिहा. उत्तर, आमच्या वर्गातला राजू भारी खोड्या करतो, पण एकदा त्याने भारी कार्य केले. पावसाळ्यात नदीला भारी पूर आला होता, तेव्हा त्याने एका बुडणाऱ्या मुलाला वाचवले. गावकऱ्यांनी त्याला भारी शाबासकी दिली. पुढचा प्रश्न, पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या. उदाहरणार्थ, पैसा, पैशाला, पैशाने, पैशांसाठी, पैशांचा, पैशाहून, पैशातला याप्रमाणे खालील शब्दांची सामान्य रूपे लिहा. त्यातील मासा. माशाने, माशाला, माशाहून, माशांचा आणि माशांसाठी. दुसरा शब्द आहे ससा. सशाने, सशाला, सशाहून, सशांचा आणि सशांसाठी. तिसरा शब्द आहे ठसा. ठशाने, ठशाला, ठशाहून, ठशांचा आणि ठशांसाठी असे हे शब्द आहेत. पुढचा प्रश्न, खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा. बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्यांना आपल्याला ही प्रत्यय लावून त्यांची भाववाचक नामे तयार करायची आहे. या प्रकारे बघा, सुंदर, सुंदरता, प्रामाणिक, प्रामाणिकपणा, नवल, नवलाई, गोड, गोडवा, दांडगा, दांडगाई, शांत, शांतता, पाटील, पाटीलकी आणि चपट, चपडाई. पुढचा प्रश्न, खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. मित्रत्व, शत्रुत्व, गरिबी, श्रीमंती, खरेपणा, खोटेपणा आणि महागाई, स्वस्ताई. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा. बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे, या शब्दांसारखेच आणखी काही शब्द आपल्याला लिहायचे आहे. पहिला शब्द आहे मनुष्यत्व, पशुत्व, देवत्व. दुसरा शब्द आहे आपुलकी, बांधिलकी, पाटीलकी. तिसरा शब्द आहे नम्रता, शालीनता, सुंदरता. पुढचा शब्द आहे नवलाई, यासारखे शब्द आहे शिलाई, धुलाई. पुढचा शब्द आहे बालपण, मोठेपण, शूरपणा. शेवटचा शब्द आहे माधुर्य, यासारखे अन्य शब्द आहे सौंदर्य आणि धैर्य.
अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक 5 बाकी 20 रुपयांचं काय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।